आपको नहीं लगता कि आप में आयरन की कमी हो सकती है? Well, it is more common than you think. Iron deficiency anemia looks different for everyone. It comes in different forms. So इन्हें recognize करना बहुत important है। आइए हम एक्सपर्ट से सुनते हैं What can our life look like with iron deficiency anemia और उसका इम्पैक्ट क्या हो सकता है? Over to you, doctor. ॲनिमिया म्हणजे खरं तर रक्तक्षय. मी डॉक्टर गिरिजा वाघ, पुणे, महाराष्ट्र इथून तुमच्यासाठी ह्या ॲनिमियावरती 1 मिनिटात माहिती आणते. रक्तक्षय जर आपल्याला गरोदरपणामध्ये झाला तर त्याचे बऱ्याच पद्धतीने दुष्परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतात. थकवा जाणवणे, सतत आजारीपण, बाळाचं वाढ नाही होणं आणि दिवसभरण्याच्या आत बाळंतपण, गरोदरपण अशा पद्धतीच्या गुंतागुंत निर्माण होऊ शकते. शिवाय डिलिव्हरीच्या वेळेला, प्रसूतीच्या वेळेला अति प्रमाणात रक्तस्राव होऊन पोस्टपार्टम हेमरेज आणि इन्फेक्शन होऊन सेप्सिस नावाची गुंतागुंत निर्माण होऊ शकते. या कारणासाठी आपण सतत ॲनिमियाबद्दल सतर्क राहणं गरजेचं आहे. काय बरं करावं लागेल? त्याच्यासाठी आपल्याला पूर्ण लोहयुक्त, प्रथिनयुक्त आहार दिवस राहण्याच्या अगोदरपासनं, दिवस राहिल्यानंतर आणि प्रसूतीनंतर सुद्धा सतत आयुष्यभर घेणं गरजेचं आहे. समजा तुम्हाला लक्षात आलं की तुमचं हिमोग्लोबिन 12 ग्रॅमपेक्षा कमी आहे, तर हे ताबडतोब औषधोपचारांनी लोहयुक्त औषधं घेऊन त्याचं निर्मूलन करणं गरजेचं आहे. त्या कारणासाठी दिवस राहण्याच्या अगोदर, दिवस असताना आणि प्रसूतीनंतर सतत हिमोग्लोबिनची तपासणी करणं अनिवार्य आहे. तर चला तर आपण ह्या ॲनिमियावरती मात मिळवूया. लेट्स अनमॅस्क ॲनिमिया.